तर या प्रभागातला खूप वातावरण खराब होता। इथे म्हणजे लोकांना जासाठी रस्ते नाही, पुलाची अडचण होती, ट्रॅफिक म्हणजे आपल्याला एक एक तास म्हणजे रेल्वे फाटक पण उभा लागत होतं लोकांना। त्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे सुधीर भाऊच्या माध्यमातून आपल्याकडे बावपेठमध्ये उडान पुलाचं नेतृत्व झालं। त्यावेळी असं एक ठरलं होतं का म्हणजे बावपेठमध्ये उडान पूल बांधण्याच्या पहिले त्यात वस्ती होती, ज्या वस्तीला म्हणजे आपल्याला पैसे द्यायचं होतं। पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने म्हणजे रेल्वेच्या जागेवर पैसे दिले, की पहिल्यांदा असं रेकॉर्ड घडलं का आजपर्यंत रेल्वे पैसे देत नाही रेल्वे जागेत, पण महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडलं का त्या लोकांना आपण पुनर्वसन करून म्हणजे पैसे देण्यात आले। खबरकट्टा लयभारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण आपल्या मतदारांपर्यंत घेऊन आलेलो आहोत उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत। हे सदर, या सदरामध्ये आपण आता उपस्थित आहोत चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 या प्रभागातून आपल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना व रिपाई गटाचे चारही अधिकृत उमेदवार आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। चंद्रपूर शहरातील बाबूपेठ हे चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन, महादेव मंदिर आणि अनेक अशा पुरातन वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आणि सर्वात वर्दळीच्या ठिकाणांमध्ये चंद्रपूर शहरातील जटपुरा प्रभागानंतर सर्वात वर्दळीच्या ठिकाणांमध्ये असलेला प्रभाग म्हणजे हा बाबूपेठ प्रभाग। या प्रभागातील अनेक समस्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून इथे राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अनेक विकास कामे केलेली आहेत। त्यात सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या रेल्वे रुळावर उडान पुलाचा हा महत्त्वाचा प्रलंबित असा प्रश्न साधारणतः वर्षभरापूर्वीच त्या उडान पुलाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामकरणासहित उद्घाटन करण्यात आले आणि बाबूपेठ वासियांना ये जा करण्याचा मार्ग सुकर करण्यात आला। तर मतदारांनो, आता आपल्या बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 च्या विकासाचा मार्ग आपल्याला सुकर करायचा आहे। त्याकरिता आपल्याला आपले भाजप, शिवसेना, रिपाई आठवले महायुतीचे चारही उमेदवार चंद्रपूर महानगरपालिकेला आपल्याला निवडून द्यायचे आहे। त्याकरिता आपण आपल्या चारही उमेदवारांच्या या प्रभागाच्या विकासाकरिता, या प्रभागाच्या उन्नतीकरिता पुढील 5 वर्षाचं त्यांचं जे उद्दिष्ट आहे त्याविषयी संवाद साधण्याकरिता व त्यांचा आवाज आपल्या डिजिटल माध्यमातून थेट बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13च्या मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता इथे जमलेलो आहोत। यापैकी आपले पहिले उमेदवार आहेत श्री रमेश दुर्गा दुर्योधन, गट अ, अनुसूचित जाती। बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 मधून आपल्या दुसऱ्या उमेदवार आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग गट ब मधून सौ अश्विनी श्रीकांत पिंपळशेंडे। याच प्रभागातून आपल्या तिसऱ्या उमेदवार आहेत गट क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सौ श्रुती दशरथ सिंह ठाकूर आणि आपले चौथे उमेदवार आहेत आपले सर्वांचे सुपरिचित असे गट ड सर्वसाधारण प्रवर्गातून श्री प्रदीप भाऊ गणपत किरमे। या प्रभागाचे प्रदीप भाऊंनी यापूर्वीही प्रतिनिधित्व केले आहे आणि प्रदीप भाऊंनी या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत असताना महानगरपालिका ते आपले आमदार महोदय किशोर भाऊ जोरगेवार व माजी पालकमंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये दुसरा प्रलंबित असलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बाबूपेठ प्रभागातील 2 मुख्य रस्त्यांची कामे अंदाजे 17 कोटी रुपयांच्या माध्यमातून पूर्णत्वास आणलेली आहे। त्यामुळे या प्रभागातील अनेक कामांचा प्रदीप भाऊंनी आपल्या नेत्यांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या पाठपुराव्यातून, नेत्यांच्या माध्यमातून निराकरण केलेले आहे आणि यापुढे सुद्धा या प्रभागाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी पुढील 5 वर्ष त्यांना आपल्याला निवडून महानगरपालिकेत पाठवायचे आहे। त्यांच्या सोबतच आपल्या असलेल्या संपूर्ण
चारही उमेदवाराला बडकटी देऊन अधिक मताधिक्यासहित आपल्याला महानगरपालिकेला पाठवून या प्रभागाच्या उन्नतीचा मार्ग सुकर करायचा आहे। सर्वप्रथम आपण भेट करणार आहोत या प्रभागातील आपल्या नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्गातील उमेदवार सौ अश्विनी श्रीकांत पिंपळशेंडे यांच्याशी। नमस्कार, मैं अश्विनी श्रीकांत पिंपळशेंडे, भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 13 गट ब ओबीसी महिला म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे। धन्यवाद। याच प्रभागातून आपल्या दुसऱ्या महिला उमेदवार आहेत सौ श्रुती दशरथ सिंह ठाकुर। नमस्कार, मैं श्रुति दशरथ सिंह ठाकुर, बाबूपेट प्रभाग 13 से सर्वसाधारण महिला, मेरा गट क है। मुझे भारतीय जनता पार्टी की तरफ से उमेदवारी मिली है। बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 चे यापूर्वी सुद्धा प्रतिनिधित्व करणारे प्रदीप भाऊ आपल्या सोबत आहे। त्यांनी या प्रभागाच्या उन्नतीकरिता अनेक विकास कार्ये सुद्धा पार पाडलेली आहेत आणि पुढील 5 वर्षात या प्रभागाच्या उन्नतीसाठी विकासासाठी त्यांचा काय मानस असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मी प्रदीप गणपत किरमे, बाबूपेठ प्रभाग 13 मधील मला भारतीय जनता पार्टीने ड गटात सर्वसाधारण सीट देण्यात आली आहे। मी यापूर्वी माजी नगरसेवक म्हणून मला भारतीय जनता पार्टीने निवडलं। नंतर मला तिकीट भेटली 2019 मध्ये। अचानक सीट देण्यानंतर मी येथून भारतीय जनता पार्टीचं काम करू लागलो, नगरसेवक झालो। त्यानंतर या प्रभागातला खूप वातावरण खराब होता। इथे म्हणजे लोकांना जासाठी रस्ते नाही, पुलाची अडचण होती, ट्रॅफिक मध्ये आपल्याला एक तास म्हणजे रेल्वे फाटकमध्ये रुका लागत होतं लोकांना। त्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे सुधीर भाऊच्या माध्यमातून आपल्याकडे बाबूपेठमध्ये उडान पुलाचं नेतृत्व झालं। त्यावेळी असं एक ठरलं होतं का म्हणजे बाबूपेठमध्ये उडान पूल बांधण्याच्या पहिले त्यात वस्ती होती, ज्या वस्तीला म्हणजे आपल्याला पैसे द्यायचं होतं। पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने म्हणजे रेल्वेच्या जागेवर पैसे दिले। ही पहिल्यांदा असं रेकॉर्ड घडलं का आजपर्यंत रेल्वे पैसे देत नाही रेल्वे जागेत, पण महाराष्ट्र शासन पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडलं का त्या लोकांना आपण पुनर्वसन करून म्हणजे पैसे देण्यात आले। नंतर बाबूपेठचा पुलिया 2024 मध्ये या पूर्ण कर झाला। त्यानंतर भाऊ बी त्यावेळी मग तरी बाबूपेठचे रस्ते खूप खराब होते। मग त्यावेळी भाऊने आम्हाला आमचं सत्ता नसतानाही भाऊने तिथं 16 कोटी 84 लक्ष रुपये देऊन बाबूपेठचे जे जुने रस्ते होते ते पूर्ण क्लीन केले। आज आपण दिसताय जे रस्ते हे सुधीर भाऊच्या माध्यमातून झाले। नंतर अटल बिहारी स्टेडियम जो बाबूपेठला बनला आहे खेळासाठी, ते नानाभाऊच्या काळात बनला आहे, ते बाबूपेठमध्येच झाला आहे। जेवढं चांगलं सुंदर आहे। आपल्या बाबूपेठला लागूनच एक गार्डन आहे तिकडे, अटल बिहारी अब्दुल कलाम, ही बी बाबूपेठलाच लागून असल्यामुळे त्याचाही लोकांना आपल्या बाबूपेठच्या लोकांना चांगला प्रतिसाद मिळून राहिला। आता अजून बाबूपेठला अजून एक गार्डन झाला, नाना नानी पार्क, हा आपल्याच प्रभागात 13 मध्ये येते, अष्टभुजाला लागून आहे तो प्रभाग, प्रकाशनगरला लागून, तोही खूप सुंदर आहे लोकांसाठी। असे अनेक कामं आमच्या बाबूपेठमध्ये आता कॅन्टीनचे होते, बायपास रोडला 2 कोटी रुपये भाऊंनी देऊन तो रोड बनवला। आज किशोर भाऊनी आज 3.5 कोटी रुपयाची सगळ्यात मोठी चंद्रपुरात अभ्यासिका बनवली आहे। आज त्यात वाचनालय, अभ्यासिका आहे, जिम आहे। सगळ्यात मोठं आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात चांगली शाळा म्हणला तर सावित्रीबाई फुले ही शाळा महाराष्ट्रात फर्स्ट आहे। तिला PM योजनेतून तिला हर वर्षी 40 लाख रुपये फंड भेटतो। आज ती अशी एक शाळा आहे बाबूपेठमध्ये, त्या शाळेमध्ये आपल्याला नंबर लावावा लागते, नो बोर्डचा त्यात बोर्ड लागतो, नाही तर बाकी शाळेला विद्यार्थी भेटत नाही। पण ही सावित्रीबाई फुले शाळा अशी आहे, त्या शाळेला आपल्याला न बोर्ड म्हणजे मुलांसाठी पहिले ॲडमिशन घ्यावं लागते, त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन भेटते। आज म्हणजे त्या शाळेत 1400 विद्यार्थी आहे, एवढी मोठी शाळा आहे। पालकमंत्र्याच्या हस्ते आम्ही मागणी केल्यानंतर पालकमंत्रीने त्या शाळेला 10 कोटी रुपये आता मंजूर केले ना। ती शाळा पुरी डिजिटल शाळा आहे। ह्या प्रभागात असे छोटे मोठे विकास आपल्याकडे, महादेव मंदिर आहे, पहिले महादेव मंदिरचं त्या पुनर्वसन त्याला करण्यात आलं, म्हणजे जुनं होतं महामंदिर, त्याला सौंदर्यीकरण करण्याचं काम बी भारतीय जनता पार्टीने केलं। आता या सगळ्यात मोठं होतं पाण्याचा बाबूपेठला समस्या होती, अमृत योजना ही बाबूपेठमध्ये आणून सगळ्यात मोठा आज पाण्याचा जो संकट होता बाबूपेठवर, आज तो पूर्णपणे संपला आहे। थोडं बहु असेल तरी ते पूर्ण होणार आहे। आता महाराष्ट्र अजून एक आपल्याकडे डासचं प्रमाण बाबूपेठमध्ये खूप प्रमाणात होतं, खुल्या नाल्या असल्यामुळे। आता हे सिवरेज आल्यामुळे अजून ह्या डासचं प्रमाण दिवसांदिवस कमी होणार आहे। सगळ्यात मोठं अजून त्याच्यानंतर आमच्या बाबूपेठमध्ये मशानभूमी बाबूपेठची जी होती ती एकदम गलिच्छ होती। मग नंतर ते आम्ही त्या फंडातून पहिले मी असताना 2 कोटी रुपये शासनाकडून महानगरपालिकेकडून घेतले। नंतर आता किशोर भाऊनी 7 कोटी रुपये देऊन त्या मशानभूमीचा डेव्हलपमेंट एवढा सुंदर होऊन राहिला
का माणूस एखाद्या बगीच्यात जातो तसा त्या स्मशानभूमीत जाण्याला एवढी सुंदर स्मशानभूमी आज तयार होऊन राहिली. त्यात आता अजून नंतर बायपासला लागलेले स्ट्रीट लाईट नव्हते. किशोर भाऊच्या आणि सुधीर भाऊच्या माध्यमानं ते पुरे स्ट्रीट लाईट लागले त्या रोडला. आता ते फुटपाथ, आता सिटी म्हणजे फुटपाथ आहे तसा ते आता महानगरपालिकेतर्फे BNC किशोर भाऊनी 4 कोटी रुपये देऊन दोन्ही साईडला फुटपाथ तयार होऊन राहिला आहे. जुन्ना चौक ते अष्टपूजा रोडपर्यंत पूर्ण फुटपाथचं वातावरण होऊन राहिलं आहे. त्यामुळे बाकीची कामं आम्ही आमच्या माध्यमातून समोर करतच राहू. एवढंच बोलतो. माझे 2 शब्द संपले. बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13च्या विकासाकरिता गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रदीप भाऊंनी जी विकासाची गंगा इथे वाहिली आणि चंद्रपूर शहरातील सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आणि त्यासाठी महानगरपालिकेने आणलेली अमृत जल योजना ही आपल्या मतदारांना आवर्जून सांगावीशी वाटते की बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 या प्रभागामध्ये ही योजना पूर्णत्वास आलेली आहे. घरोघरी अमृत जल योजनेद्वारे घरोघरी नळाचं पाणी उपलब्ध होत आहे. पुढेही अशीच विकास कार्ये आपल्या प्रभागामध्ये होत राहावीत याकरिता मतदारांनी सुजाणतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई आठवले महायुतीच्या सर्व उमेदवारांना चंद्रपूर महानगरपालिकेत अधिकाधिक मताधिक्याने निवडून देत पाठवणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण आपल्या मतदारांचा पुढील 5 वर्षाचा संकल्प आणि मानस जाणून घेतला. बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13च्या मतदारांना आपल्याला हेच सांगायचे आहे की येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला सर्वाधिक मताधिक्याने आपल्या या संपूर्ण 4ही उमेदवार श्री रमेश दुर्गा दुर्योधन, सौ अश्विनी श्रीकांत पिंपळशेंडे, सौ श्रुती दशरथसिंह ठाकूर आणि श्री प्रदीप भाऊ गणपत किरमे या चौघांनाही आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचे आहे. बावपेठमध्ये सगळ्यात मोठी वस्ती म्हणजे नजुल वस्ती आहे. हा नजुल वस्तीला शासनाने एक निर्णय खूप चांगला घेतला. पहिले पट्ट्यासाठी खूप म्हणजे अडचणी होत्या. शासनाचे बहुत नियम होते. आज बावनकुळे साहेबांनी ते निर्णय एवढे सिंपल करून टाकले आहे. छोट्याशा कागदामध्ये तुम्हाला आज पट्टे देऊन राहिला आहे शासन. आज आपल्याकडं पुऱ्या बावपेठ नाही आपल्या चंद्रपूर शहरामध्ये 16,000 पट्टे वाटप करणार आहे. त्यात काही अट नाही दिली. त्याने 2011चा पुरावा मागितला आहे. त्यानुसार तुम्हाला तिथला रहिवासी दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड यानुसार हे कागद जोडले का तुम्हाला एकदम से तुमचा पट्टा हा आज माझ्याच प्रभागात कमी जास्त 2700 घरांना पट्टे भेटणार आहे नजुलच्या. कारण की नजुलचे पट्टे भेटल्यानंतर लोकांना आज आवास योजनेचे घरं भेटणार आहे. कारण की कित्येक घरांना OBC समाज असो, आदिवासी समाज असो, ह्या लोकांना घरं भेटली नाही. आज ती लोक खूप फडफडत आहे घरासाठी. आज घरं नसल्यामुळे आता शासन जे पट्टे देऊन त्यांना मग नंतर पट्टे दिल्यानंतर त्यांच्या घराला आम्ही मोफत अजून घरकुल देणार 2.5 लाखाचं. त्यामुळे लोकांची सहानुभूती यावेळी खूप चांगली आहे. लोकांना आज पहिल्यांदा एवढ्या वर्षानंतर सरकार पट्टे देऊन राहिली. कारण की सरकार पट्टे पहिले आजपर्यंत कधीच दिलं नाही महाराष्ट्रात. हे पहिल्यांदा एवढा चांगला निर्णय जनतेपर्यंत पोहोचत आहे. जनतेला याचा खूप मोठा आनंद आहे. प्रदीप भाऊनी या प्रभागातील आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवलेला आहे. या प्रभागातील जवळजवळ 2600 घरांना त्यांच्या मालकी हक्काची पट्टे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्याकरिता आपल्याला आपल्या महानगरपालिकेत भाजप, शिवसेना, रिपाई आठवले महायुतीचे सरकार बसवणे आवश्यक आहे याची आठवण आपल्या प्रदीप भाऊंनी आपल्याला करून दिलेली आहे. तर बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 मधील मतदारांनो, येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचे बटन कुणाचे? फक्त कमळाचे, फक्त कमळाचे, फक्त कमळाचे.